तुमच्या आपल्या ॲडमार्क अकॅडमिक अँड कॉम्पिटिटिव्ह क्लासेसमध्ये स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण संख्यांची ओळख करून घेऊ. गणितामध्ये संख्यांची ओळख फार महत्त्वाची असते. तर चला बघूया आपण संख्या म्हणजे नेमके कोणत्या संख्या असतात ज्या आपण आपल्याला गणित सोडवताना खूप महत्त्वाच्या असतात. तर चला पहिली संख्या आपण बघू, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर म्हणतात. नैसर्गिक संख्या म्हणजे जे नंबर आपण काउंट करू शकतो, म्हणजे आपण काउंटिंग 1 पासून करतो. तर 1 पासून जे 1, 2, 3 तर तुम्ही अख्ख्या अमेरिकेपर्यंत जाणार तरी पण संपणार नाही एवढ्या संख्या, म्हणजे सगळ्याच्या संख्या काय असतात तर नैसर्गिक संख्या असतात. एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5, 6 वगैरे वगैरे वगैरे. ओके, नैसर्गिक संख्या खूप सोपी आहे. आपल्याला याच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार एकदम इझिलीच करता येतं. त्याच्यानंतर बघा दुसरी संख्या आपण बघूया, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. ओके, पूर्ण संख्येला इंग्लिशमध्ये होल नंबर म्हणतात. आणि पूर्ण संख्या म्हणजेच जे नॅचरल नंबर असतात त्या पूर्ण संख्या असतात, फक्त याच्यामध्ये 0 जास्त असते, म्हणजे 0 पासून काउंटिंग करायची. 0, 1, 2, 3, 4, 5 तर अनलिमिटेड न संपणारे. तर नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या लक्षात ठेवणे हे काही कठीण नाही. त्याच्यानंतर तिसरी संख्या सम आणि विषम. सम संख्या सुद्धा खूप सोपी आहे. सम आणि विषम दोन्ही पण खूप सोप्या संख्या आहेत. सम संख्या आणि चौथी आहे विषम संख्या. तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसवर 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असतात, किंवा ज्या संख्या दोन्ही भाग जाणाऱ्या असतात त्या सर्व संख्या समसंख्या असतात. म्हणजेच 2, 4, 6, 8, 10, 12, 2, 2, 2, 8, 4, 2 वगैरे वगैरे. म्हणजे युनिट प्लेसवर 2, 4, 6, 8 आणि 0 हे नंबर पाहिजे. तर सगळे नंबर काय असतात तर समसंख्या असतात. त्याच्यानंतर विषम संख्या समसंख्येच्या एकदम अपोजिट आहेत. एक्झाम्पल इथे 2 पासून काउंटिंग आहे समजा, तर इथे 1 पासून काउंटिंग होणार. 1, 3, 5, 7, 9, 11, 1 to 1 वगैरे वगैरे. 8, 4, 9, 3 अनलिमिटेड. म्हणजे विषम संख्येच्या युनिट प्लेसवर 1, 3, 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात एकक स्थानी. ओके, चला याच्यानंतरची संख्या 5वी बघूया आपण, मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचे अवयव पडत नाही, म्हणजे ज्या संख्येचे फॅक्टर नसतात, म्हणजे ज्या संख्येचे 1 आणि ती स्वतः हीच संख्या फक्त फॅक्टर्स असतात, अवयव असतात. फॉर एक्झाम्पल आपण एक ही सम नाही आणि संयुक्तही नाही. समजा इथं मी 6 नंबरची संख्या लिहिते संयुक्त. ज्या मूळ नसतात त्या संयुक्त असतात आणि ज्या संयुक्त नसतात त्या मूळ असतात. मात्र 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, हे लक्षात ठेवा. मग काउंटिंग होते 2 पासून. तर 2 ही मूळ संख्या आहे. 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 5, 5 च्या नंतर 7, 7 च्या नंतर 11, 11 च्या नंतर 13, 13 च्या नंतर 17, 17 च्या नंतर 19, 19 च्या नंतर 23 वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये काय आहे विशेष, म्हणजे 2 ह्या संख्येचे 2, एक हा अवयव सगळ्या संख्यांचा असतो, पण 2 हा नंबर 1 हा अवयव सगळ्या संख्यांचा असतो आणि बाकी हे 2 आणि 3, 5 हे स्वतःच्याच पाड्यात आहेत, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्यांच्या पाड्यामध्ये नाहीत. म्हणून ह्या मूळ संख्या आहेत. ओके, आता समजा आणि ज्या मूळ नसतात त्या संयुक्त असतात. आता जसं फॉर एक्झाम्पल आपण इथं 4 नाही, इथं 4 घेऊ. 2 चे फॅक्टर 1 आणि 2च पडतात, तर 4 चे 1 आणि ह्या 4 व्यतिरिक्त
2 सुद्धा आहे, 2च्या पाड्यात 4 असतात म्हणून ही संयुक्त संख्या आहे. ओके. जसं इथं 6 आहे, तर 6चे अवयव, 3चे अवयव बघा, तर 1 आणि 3 आहे, तर 6चे अवयव 1 2 3 आणि 6 आहेत. म्हणजे ह्या 2च्या व्यतिरिक्त हे 2 अजून जास्तीचे अवयव आहेत म्हणून ही संयुक्त संख्या. तर फरक समजला मूळ आणि संयुक्त मधला. संयुक्तला इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर म्हणतात. ओके. 6च्या नंतर 8, 8च्या नंतर 9, 9चे सुद्धा 1 आणि 9च्या व्यतिरिक्त 3 हा एक फॅक्टर पडतो म्हणून ही सुद्धा संयुक्त नंबर. ओके. संयुक्त संख्या 10, 12, 14, 15, 16, 18, 20, 21 वगैरे. तर असं मूळ आणि संयुक्त संख्या ओळखायच्या. त्याच्यानंतर 7 नंबरची संख्या आपण बघूया, अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या. ओके. अपूर्णांक म्हणजे जी संख्या आपण अंश आणि छेदामध्ये लिहू शकतो. अंश आणि छेदामध्ये लिहू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल 9, 8, 5. ओके. 2, 8, 5, 2, 6. तर हे झाले अपूर्णांक संख्या. 8वी संख्या बघू आपण, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजेच ज्यामध्ये सगळ्या नैसर्गिक संख्या येतात, सगळ्या पूर्ण संख्या येतात आणि त्याच्या व्यतिरिक्त मायनसच्या म्हणजे ऋण संख्या सुद्धा येतात. म्हणजे 0, प्लस आणि मायनस तिन्ही संख्या म्हणजे पूर्णांक संख्या असतात. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंडावर ज्या संख्या दर्शवतो त्या सगळ्या पूर्णांक संख्या असतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, -1, -2, -3, -4, -5, 1, 2, 3, 4, 5. तर हे सगळे नंबर जसे इकडच्या प्लस, इकडच्या मायनस, इकडच्या धन, इकडच्या ऋण आणि ते मध्ये 0, ह्या सगळ्या संख्या पूर्णांक संख्या असतात. म्हणजे 2, 8, 5, 8 हे सुद्धा एक पूर्णांक संख्या आहे. ओके. सॉरी, पूर्ण संख्या नाही, पूर्णांक संख्या. त्याच्यानंतर 9वा नंबर बघू आपण, पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. तर याच्यामध्ये बघा, अपूर्णांक संख्या पण कशा, पूर्णांक युक्त म्हणजे पूर्णांक लागलेल्या. म्हणजे समोर 5 राहणार समजा, तर इथं 1 आणि 8, तर हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांक. म्हणजे पूर्णांक असलेला अपूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त पूर्णांक संख्या. ही मायनस मध्ये पण राहू शकते. ओके. वगैरे वगैरे. तर हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या. याच्यानंतर आपण बघू शेवटची संख्या, त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्येमध्ये कोणत्या संख्या येत असतील तर जो लागोपाठ येणाऱ्या संख्या म्हणजे 1 आणि 2, 1च्या नंतर 2 येते, यांच्या गुणाकाराला 2 ने भागायचं. म्हणजे जसं बे का बे आणि हे बे 2 ने भागा म्हणजे 1, तर 1 काय झालं, ही त्रिकोणी संख्या. ओके. त्याच्यानंतर 1 आणि 2चं झालं, मग नंतर 2 गुणिला 3, 2 नंतर 3 म्हणजे लागोपाठ येणाऱ्या संख्यांचा गुणाकार, त्याला 2 ने भागायचं. म्हणजे 2 3 6, 6ला 2 ने भागितले तर 3 ही त्रिकोणी संख्या झाली. 1 ही त्रिकोणी संख्या, 3 ही त्रिकोणी संख्या. अजून त्याच्यानंतरचं बघायचं म्हटल्यास 3 गुणिला 4 लागोपाठ येणाऱ्या संख्या, याला 2 ने भागायचं. म्हणजे 3 चौक 12 आणि 12ला 2 ने भागितले तर 6 येणार. म्हणजे 1 3 6 या त्रिकोणी संख्या आहेत. असंच तुम्ही करत जाणार. जसं 4 आणि 5चा गुणाकार करून याला 2 ने भागितले तर समजा 5 चौक 20 म्हणजे 10. त्याच्यानंतर 5 गुणिला 6 लागोपाठ येणाऱ्या संख्या, 5 × 30ला 2 ने केले तर 15. तर ह्या असा त्रिकोणी संख्या. तर
चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज संख्यांचा तास घेतलं. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आपल्या या अज्ञान अकॅडमिक अँड कॉम्पिटेटिव्ह क्लासेस या चॅनलला. धन्यवाद.